नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये आणि दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये यांच्यावर आधारित 45 प्रश्न पाहणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, शेवटच्या मौर्य राजाचे नाव काय होते? आणि याचं उत्तर आहे, शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहदत्थ हे होते. प्रश्न क्रमांक 2, बृहदत्थची हत्या करून स्वतः राजा झालेला मौर्य सेनापती कोण होता? आणि याचं उत्तर आहे, बृहदत्थची हत्या करून स्वतः राजा झालेला मौर्य सेनापती पुष्यमित्र शुंग हा होता. पुढचा प्रश्न आहे, प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात कोणत्या राज्यांची नाणी अत्यंत महत्त्वाची होती? आणि याचं उत्तर आहे, प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात इंडो ग्रीक राज्यांची नाणी अत्यंत महत्त्वाची होती. आपला पुढचा प्रश्न आहे, इंडो ग्रीक राज्यांची नाणी बनवण्याची पद्धत कोणती होती? आणि याचं उत्तर आहे, इंडो ग्रीक राज्यांची नाणी बनवण्याची पद्धत ही एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूवर देवतेचे चित्र ही होती. प्रश्न क्रमांक 4, कोणत्या इंडो ग्रीक राजाने नागसेन या बौद्ध भिक्खू बरोबर तत्वज्ञानाची चर्चा केली होती? आणि याचं उत्तर आहे, मिनँडर म्हणजेच मिलिंद या इंडो ग्रीक राजाने नागसेन या बौद्ध भिक्खू बरोबर तत्वज्ञानाची चर्चा केली होती. प्रश्न क्रमांक 5, मिलिंदपन्न ग्रंथाचा निर्माता कोण होता? आणि याचं उत्तर आहे, मिलिंदपन्न ग्रंथाचा निर्माता मिनँडर म्हणजेच मिलिंद हा होता. प्रश्न क्रमांक 6, भारतात सोन्याची नाणी पाडण्याची पद्धत कोणी सुरू केली? आणि याचं उत्तर आहे, भारतात सोन्याची नाणी पाडण्याची पद्धत ही कुशाण राजांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 7, सम्राट कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद कोठे भरवण्यात आली? आणि याचं उत्तर आहे, सम्राट कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीर येथे भरवण्यात आली. प्रश्न क्रमांक 8, सम्राट कनिष्काने काश्मीरमध्ये कोणते शहर वसविले होते? आणि याचं उत्तर आहे, सम्राट कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसविले होते. प्रश्न क्रमांक 9, अश्वघोष हा कवी कोणाच्या काळात होता? आणि याचं उत्तर आहे, अश्वघोष हा कवी सम्राट कनिष्कच्या काळात होता. प्रश्न क्रमांक 10, बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ कोणी लिहिले? आणि याचं उत्तर आहे, बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ अश्वघोष याने लिहिले. प्रश्न क्रमांक 11, सम्राट कनिष्काच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य कोण होता? आणि याचं उत्तर आहे, सम्राट कनिष्काच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य चरक हा होता. प्रश्न क्रमांक 12, गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता? आणि याचं उत्तर आहे, गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्त हा होता. प्रश्न क्रमांक 13, पहिला चंद्रगुप्त याच्या मुलाचे नाव काय होते? आणि याचं उत्तर आहे, पहिला चंद्रगुप्त याच्या मुलाचे नाव समुद्रगुप्त हे होते. प्रश्न 14, समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले विजय याचे वर्णन लेखात केलेले आहे, त्या लेखास काय म्हणून ओळखले जाते? आणि याचं उत्तर आहे, समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले विजय याचे वर्णन ज्या लेखात केलेले आहे त्या लेखास प्रयाग प्रशस्ती असे म्हटले जाते. प्रश्न 15, समुद्रगुप्त कोणते वाद्य वाजवण्यात प्रवीण होता? आणि याचं उत्तर आहे, समुद्रगुप्त हा वीणा वाजवण्यात प्रवीण होता. प्रश्न 16, चंद्रगुप्त दुसरा हा कोणाचा मुलगा होता? आणि याचं उत्तर आहे, चंद्रगुप्त दुसरा हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. प्रश्न 17, दुसरा चंद्रगुप्त याने आपल्या मुलीचा विवाह कोणाशी करून दिला? आणि याचं उत्तर आहे, दुसरा चंद्रगुप्त
याने आपल्या मुलीचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. प्रश्न 18. फाहियान हा चिनी प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला? आणि याचं उत्तर आहे फाहियान हा चिनी प्रवासी दुसरा चंद्रगुप्त याच्या काळात भारतात आला. प्रश्न 19. आपल्या प्रवास वृत्तात गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन कोणत्या चिनी प्रवाशाने केले? आणि याचं उत्तर आहे आपल्या प्रवास वृत्तात गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन फाहियान या चिनी प्रवाशाने केले. प्रश्न 20. वर्धन घराण्याचा राजा हर्षवर्धनच्या वडिलांचे नाव काय होते? आणि याचं उत्तर आहे वर्धन घराण्याचा राजा हर्षवर्धन यांच्या वडिलाचे नाव होते प्रभाकर वर्धन. प्रश्न 21. हर्षवर्धनने आपली राजधानी कोठे प्रस्थापित केली? आणि याचं उत्तर आहे हर्षवर्धनने आपली राजधानी कन्नौज येथे प्रस्थापित केली. प्रश्न 22. हर्षवर्धनच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षवर्धन याच्या जीवनावर कोणता ग्रंथ लिहिला? आणि याचं उत्तर आहे हर्षवर्धनच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षवर्धन याच्या जीवनावर हर्षचरित हा ग्रंथ लिहिला. प्रश्न 23. हर्षवर्धनाने कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता? आणि याचं उत्तर आहे हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. प्रश्न 24. रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके कोणी लिहिली? आणि याचं उत्तर आहे रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके हर्षवर्धन याने लिहिली होती. प्रश्न 25. सम्राट हर्षवर्धनाच्या काळात चीनहून भारतात आलेले बौद्ध भिक्खू कोण होते? आणि याचं उत्तर आहे सम्राट हर्षवर्धनाच्या काळात चीनहून भारतात आलेले बौद्ध भिक्खू म्हणजेच युआन श्वांग हा होता. प्रश्न 26. कामरूप राज्याचा संस्थापक कोण होता? आणि याचं उत्तर आहे कामरूप राज्याचा संस्थापक पुष्यवर्मन हा होता. प्रश्न 27. कामरूपची राजधानी कोणती होती? आणि याचं उत्तर आहे कामरूपची राजधानी प्राग्यज्योतिषी ही होती. प्रश्न 28. प्राचीन काळी काश्मीरचे नाव काय होते? आणि याचं उत्तर आहे प्राचीन काळी काश्मीरचे नाव कश्यपपूर हे होते. प्रश्न 29. राजतरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि याचं उत्तर आहे राजतरंगिणी हा ग्रंथ कल्हण याने लिहिला. प्रश्न 30. तमिळ भाषेतील संगम साहित्यात कोणत्या 3 राज्यांचा उल्लेख आहे? आणि याचं उत्तर आहे तमिळ भाषेतील संगम साहित्यात चोल, चेर आणि पांडे या राजसत्तांचा उल्लेख आहे. प्रश्न 31. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात उल्लेख असलेले चेर राज्यातील अत्यंत महत्त्वाचे बंदर कोणते? आणि याचं उत्तर आहे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात उल्लेख असलेले चेर राज्यातील अत्यंत महत्त्वाचे बंदर म्हणजेच म्युझिरीज हे होय. प्रश्न 32. म्युझिरीज या बंदरातून इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमकडे इतर देशांकडे कोणत्या वस्तू निर्यात होत असत? आणि याचं उत्तर आहे म्युझिरीज या बंदरातून इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे मसाल्याचे पदार्थ, मोती आणि मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तू निर्यात होत असेत. प्रश्न 33. पांड्य राज्याची राजधानी कोणती होती? आणि याचं उत्तर आहे पांड्य राज्याची राजधानी मदुराई ही होती. प्रश्न 34. सातवाहन घराण्याची राजधानी कोणती होती? आणि याचं उत्तर आहे
सातवाहन घराण्याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही होती. प्रश्न 35. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? आणि याचं उत्तर आहे सातवाहन घराण्याचा संस्थापक सिमुक हा होता. प्रश्न 36. नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा उल्लेख कोणाचा केलेला आहे? आणि याचं उत्तर आहे नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा उल्लेख गौतमीपुत्र सातकर्णी याचा केलेला आहे. प्रश्न 37. कोणत्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे? आणि याचं उत्तर आहे हाल या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. प्रश्न 38. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव काय होते? आणि याचं उत्तर आहे वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विंध्यशक्ती हे होते. प्रश्न 39. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील कोणता ग्रंथ लिहिला? आणि याचं उत्तर आहे वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेत सेतुबंध हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 40. मेघदूत ही काव्यरचना कोणी केली? आणि याचं उत्तर आहे मेघदूत ही काव्यरचना कालिदास यांनी केली. प्रश्न 41. इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना कोणी केली? आणि याचं उत्तर आहे इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना पहिला पुलकेशी याने केली. प्रश्न क्रमांक 42. चालुक्य घराण्याची राजधानी कोठे होती? आणि याचं उत्तर आहे चालुक्य घराण्याची राजधानी कर्नाटकातील बदामी येथे होती. प्रश्न क्रमांक 43. तमिळनाडूतील कांचीपुरम ही कोणत्या राजघराण्याची राजधानी होती? आणि याचं उत्तर आहे तमिळनाडूतील कांचीपुरम ही पल्लवांची राजधानी होती. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्रात प्रथम राष्ट्रकूट घराण्याची सत्ता कोणी स्थापन केली? आणि याचं उत्तर आहे महाराष्ट्रात प्रथम राष्ट्रकूट घराण्याची सत्ता दंतीदुर्ग याने स्थापन केली. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणी खोदवले? आणि याचं उत्तर आहे वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कृष्णराजा पहिला याने खोदवले. तर धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ लवकरात लवकर भेटत जातील. धन्यवाद.